नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. गोव्याला फिरायला जाणार आहात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटी चूक तुमच्या खिशाला हजार रुपयांचा मोठा फटका देऊ शकते. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार कुठे घडतोय तर गोवा महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी चेक नाक्याच्या परिसरात, जिथे कायद्याचे आणि सुरक्षेचे प्रतीक असायला हवे तिथेच काही वाहनधारकांना संशयास्पद ई चलनाचे मेसेज येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आता प्रश्न फक्त फसवणुकीचा नाहीये, तर हा संपूर्ण प्रकारामागे नेमके काय सुरू आहे याचा आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत तुम्ही गोव्याच्या पत्रादेवी चेकपोस्टवर पोहोचता आणि काही वेळातच तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. त्यात लिहिलेले असते की तुमच्यावर ई चलन आकारण्यात आलेले आहे. कधी इन्शुरन्स संपल्याचे तर कधी पीयूसी संपल्याचे सांगितले जाते. मेसेज इतका खरा वाटतो की अनेक वाहनधारक घाबरून जातात. विशेषतः महाराष्ट्र क्रमांकाच्या म्हणजेच MS गाड्यांच्या चालकांमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू आहे, कारण अनेकांना असे वाटते की त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. आणि इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, गोव्यात प्रवेश करतात महाराष्ट्राच्या गाड्यास का टार्गेट होतात? MS नंबर प्लेट दिसली की कोणाची तरी नजर त्या गाडीवर पडते का? कारण अनेक वाहनधारकांचा अनुभव जवळपास सारखाच आहे. योगायोग एक वेळ दोन वेळा असू शकतो, पण वारंवार अशाच तक्रारी समोर येत असतील तर प्रश्न उपस्थित होणारच. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाहनधारकांना पाठवले जाणारे हे मेसेज इतके खरे वाटतात की सामान्य माणूस सहज फसू शकतो. गाडीचा फोटो, नंबर, प्रवासाचा वेळ आणि वाहनधारकाचा मोबाईल नंबर याची माहिती या भामट्यांकडे येते तरी कुठून? एखाद्या सरकारी चेकपोस्ट परिसरात उभे राहून जर वाहनांचे फोटो काढले जात असतील, माहिती गोळा केली जात असेल आणि त्यानंतर वाहनधारकांना संशयास्पद लिंक पाठवल्या जात असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. वाहनधारकाचा मोबाईल नंबर, वाहन क्रमांक आणि प्रवासाची वेळ यासारखी माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचत असेल तर हा केवळ आर्थिक फसवणुकीचा विषय नसून डेटा सुरक्षेचाही गंभीर प्रश्न आहे. पत्रादेवी चेक नाक्यावर CCTV आहेत, सुरक्षा यंत्रणा आहे, सरकारी कर्मचारी आहेत. मग या सगळ्यांच्या नजरेआड हे नेमकं कसं घडतं की हे घडतच नाही आणि नागरिकांचा गैरसमज आहे? मग त्याचं सत्य बाहेर यायला हवं. आणि जर हे खरंच घडत असेल तर त्यामागे नेमकं कोण उभं आहे हे जनतेसमोर यायलाच हवं. कारण हा प्रश्न आता फक्त ई चलनाचा राहिलेला नाहीये, हा प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या खिशावर पडणाऱ्या डल्ल्याचा आणि सरकारी यंत्रणांवरील विश्वासाचा. आज महाराष्ट्रातील हजारो वाहनधारक एकच सवाल विचारत आहेत, महाराष्ट्राच्या गाड्या टार्गेट होत आहेत का? आणि जर होत असतील तर त्यामागे नेमकं कोण आहे? सायबर भामटे, माहिती पुरवणारे दलाल की आणखी कोणी? या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ आता आलेली आहे. पत्रादेवी चेक नाक्यावरून गेल्यानंतरच वाहनधारकांना असे मेसेज काय येतात? वाहनधारकांचा मोबाईल नंबर आणि वाहनाची माहिती नेमकी कोणाकडे जाते? ही माहिती सायबर भामट्यांपर्यंत पोहोचते कशी? चेक नाक्यावर CCTV असताना संशयास्पद हालचाली कुणाच्या नजरेत कशा येत नाहीत? सीमेवरील इतक्या महत्वाच्या चेकपोस्टवर अशा घटना घडत असतील तर सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या नेमके कोणाचे संरक्षण मिळते? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकारामागे एखादी संघटित टोळी कार्यरत आहे का? हे प्रश्न आता केवळ काही वाहनधारकांचे राहिलेले नाहीयेत, तर हजारो नागरिकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असते, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता, तुमचा मोबाईल नंबर टाकता, OTP येतो आणि त्यानंतर सुरू होते फसवणुकीचे जाळे. काहींना पैसे भरण्याचे सांगितले जाते तर काहींच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा ही चलनाची माहिती सरकारी ॲपवर किंवा अधिकृत पोर्टलवर दिसतच नाही. मग प्रश्न पडतो की हे नेमकं कोण करताय आणि हे सर्व इतक्या सहजपणे कसं सुरू आहे? सरकारी चेकपोस्ट परिसरात CCTV कॅमेरे असणारच. मग या कॅमेऱ्यामध्ये काय दिसते? संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत का? कुणावर कारवाई झालेली आहे का? की तक्रार येत असूनही सर्व काही दुर्लक्षित केले जाते? पत्रादेवी चेक नाक्यावर यापूर्वी विविध गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी झालेल्या आहेत, आंदोलने झाली आहेत. त्यामुळे या नव्या प्रकारामुळे शंका आणखी गडद होत आहे. लोक विचारत आहेत की हा केवळ सायबर फ्रॉड आहे का, की यामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे? आणि जर हजारो वाहनधारकांना याचा फटका बसत असेल तर संबंधित यंत्रणा नेमकी काय करते? दुसरीकडे गोवा महाराष्ट्र पत्रादेवी चेक नाक्यावर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक CCTV कॅमेऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ई चलनेही पाठवली जात आहेत. वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक आहे, याबद्दल कोणाची दुमत नाहीये. पण अनेक वाहनधारकांचा आरोप आहे की किरकोळ कारणांवरून थेट 5,000, 7,000, 10,000 रुपयांपर्यंतची चलने पाठवली जात आहेत. रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि दैनंदिन कामासाठी दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करत असतात आणि त्यांना या कारवाईचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे बोलले जाते. मात्र याच वातावरणाचा फायदा सायबर भामटे घेत असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. RTOच्या नावाने बनावट वेबसाईट आणि बनावट ॲप्स तयार करून नागरिकांना फसवले जात आहे. RTO अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर चोरटे WhatsApp आणि SMS द्वारे अशा लिंक पाठवतात ज्या दिसायला अगदी सरकारी वेबसाईट सारख्या दिसतात.
पण एकदा का तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले की तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड होते आणि ॲपला परवानगी दिली की तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, वैयक्तिक माहिती आणि बँकिंग डेटा हॅकरच्या हातात पोहोचू शकतो. लक्षात ठेवा, कोणतीही अधिकृत सरकारी संकेतस्थळ .gov.in या डोमेनवरच असते. जर एखादी वेबसाईट .com, .online, .site किंवा इतर संशयास्पद नावाने संपत असेल तर सावध व्हा. RTO सर्व्हिस .apk, परिवर्तन, update.apk, चलन, pay.apk अशा नावाच्या फाईल्स डाउनलोड करण्याची चूक अजिबात करू नका. कोणतीही संशयास्पद PDF किंवा झिप फाईल उघडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिवहन विभाग किंवा RTO कधी व्हॉट्सअपवर पेमेंटसाठी लिंक पाठवत नाही. मित्रांनो, इथे प्रश्न फक्त काही हजार रुपयांचा फसवणुकीचा नाहीये. प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षेचा. प्रश्न आहे सरकारी व्यवस्थेवरील विश्वासाचा. जर सीमावर्ती चेकपोस्ट परिसरात अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत असतील तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. CCTV फुटेज तपासले गेले पाहिजे, संशयितांवर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या वाहनधारकांना लक्ष करणारे कोणी असतील तर त्यांना कायद्याचा कठोर धडा शिकवला गेला पाहिजे. न्यूज डंका कोणावरही थेट आरोप करत नाहीये, मात्र नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे आणि सोशल मीडियावर समोर येणाऱ्या अनुभवामुळे या संपूर्ण प्रकारची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. न्यूज डंकाचा सरळ प्रश्न आहे, जर इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतील तर जबाबदार कोण, या प्रकारामागील सूत्रधार कोण आणि नागरिकांची फसवणूक थांबवण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार. गोव्याला जा, आनंदाने फिरा, पण मोबाईलवर आलेल्या प्रत्येक लिंकवर विश्वास ठेवू नका. चलन आले तर आधी अधिकृत पोर्टलवर तपासा, खात्री करा आणि मगच पुढची कारवाई करा, कारण एका क्लिकची किंमत तुमच्या हजारो रुपयांमध्ये मोजावी लागू शकते. आणि जोपर्यंत या प्रकरणाचं सत्य समोर येत नाही तोपर्यंत प्रश्न विचारले जात राहतील. पत्रादेवी चेक नाक्यावरून गेल्यानंतरच असे मेसेज काय येतात, वाहनधारकांची माहिती कुठून बाहेर जाते आणि महाराष्ट्राच्या गाड्या टार्गेट होत असल्याचा आरोप नेमका कितपत खरा आहे, या प्रश्नांची उत्तरं जनतेला हवी आहेत आणि ती मिळालीच पाहिजेत. न्यूज डंका प्रश्नांचा पाठपुरावा करत राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा रोखठोक, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुदर्शन सुर्वे घेतो आपली रजा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि तितक्याच धडाकेबाज विषयांसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.